सबस्क्राईब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत लीळा चरित्र ग्रंथातील द्वापार लीळा या भागातील लीळा क्रमांक 11, 12, 13, 14, 15 आणि 16 छोटे छोटे चरित्र आहेत आणि म्हणून मी हे 4-5 चरित्र घेणार आहे। आणि जर वेळ अगोदर संपला तर मग एखादं चरित्र कमी पण होईल। ज्यामध्ये पहिलं चरित्र आहे रुक्मिणी देवींना अवस्था प्रगटते आणि त्या अवस्थेचं श्रवण कोण करतात? श्रीकृष्ण महाराज करतात। तर इकडे कौंडण्यपुरामध्ये जी अवस्था रुक्मिणीची आहे ती अवस्था श्रीकृष्ण महाराजांना कशी कळते, कोण येते सांगायला आणि ही वार्ता कोणाकडून ऐकतात श्रीकृष्ण महाराज हे आपण पाहणार आहोत। रथावर पतन, मदन दर्पहरण हे आपण चरित्र पाहणार आहोत। मदनाचा म्हणजे कामदेवाचा, दर्प म्हणजे गर्व, कसा हरण केला श्रीकृष्ण महाराजांनी हे आपण आज पाहणार आहोत। सत्यभामे अधीनत्व खूप छान चरित्र आहे। यामधून तुम्हाला बरंच काही समजेल, बरंच काही शिकायला मिळेल। आपण देवाविषयी कसं वागलो पाहिजे हेही आपल्याला समजेल। आणि रेवंतका सत्यलोकागमन, रेवंतकाची मुलगी रेवंतकी ही बळीरामाला द्यायची होती, त्यांचा विवाह करायचा होता। तर त्या अगोदर बळीरामाचा आणि रेवंतकीचा विवाह होण्याच्या अगोदर त्या रेवंतकीचे वडील म्हणजेच रेवांतक हे कुठे कुठे हिंडतात मुलीच्या लग्नासाठी, मुलीच्या विवाहासाठी, की मुलीला कोणतं स्थळ चांगलं राहील, कोणता वर पाहावा यासाठी रेवंतक खूप हिंडतो। मग त्याला कुठे समजते की या मुलीचा वर कुठे आहे, काय नाही, हिला कुणाच्या घरी द्यायचंय, आपल्याला हिचं स्थळ कुठे आहे नेमकं हे कोण सांगते त्याला, आणि मग रेवंत कुठे जातो, कसं होतं सगळं आपण सविस्तर पाहणार आहोत। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजची ही द्वापार लीळा नक्कीच आवडतील आणि म्हणून लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथी या युट्यूब चॅनलमध्ये। आजच्या या ज्ञान सत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र द्वापर लीळा, लीळा क्रमांक 11, रुक्मिणी अवस्था श्रवण। श्रीकृष्ण महाराजांनी रुक्मिणीची अवस्था कशी आहे याविषयी श्रवण केलेलं आहे, म्हणजे ऐकलेलं आहे। कुणी येऊन श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं रुक्मिणी देवीविषयी, त्यांची अवस्था काय आहे ते समोर येणार आहे। महादाईसे पुराण ऐकोणी आली, महादाईसा पुराण ऐकून आल्या। मग गोसावियांसी पुसिले, मग स्वामींना महादाईसा विचारतात, जी जी श्री कृष्ण चक्रवर्ती न ऐकल्या का बीजे केले। महादाईसा म्हणतात, जी जी श्रीकृष्ण महाराज एकटेच कावर गेले, कुठे? कौंडण्यपूरला। सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, बाई द्वारकेहुनी नागारी कौंडण्यपुरासी आले, तेही श्रीकृष्ण चक्रवर्ती वाणिले। स्वामी म्हणतात, बाई द्वारकेवरून नागारी कौंडण्यापुरासी आले। द्वारकेवरून नागारी म्हणजे स्तुती पाठक जे असतात, भाट वगैरे, ते कुणीतरी एक जण कौंडण्यपूरला आलेलं होतं, तेही श्रीकृष्ण चक्रवर्ती वाणिले। द्वारकेवरून हा जो भाट, हा जो स्तुती पाठक आहे तो कौंडण्यपूरला आला आणि कौंडण्यपूरला आल्यानंतर त्याने श्रीकृष्ण महाराजांचं वर्णन केलं। श्रीकृष्ण महाराज कसे आहेत दिसायला, श्रीकृष्ण महाराजांच्या सौंदर्याची स्तुती केलेली आहे त्या स्तुती पाठकाने। आणि रुक्मिणी देवीची अवस्था भरली, आणि हे सर्व वर्णन रुक्मिणी देवींनी ऐकलं। रुक्मिणी देवींना अवस्था भरली, मग तेही सुदेव ब्राह्मणू पाठविला, आणि मग रुक्मिणी देवींनी सुदेव नावाचा ब्राह्मण पाठवलेला आहे। कुणीकडे? द्वारकेला पाठवलेला आहे श्रीकृष्ण महाराजांकडे। श्रीकृष्ण चक्रवर्ती न सुदेवा ते पुसिले, तुम्ही निघाले ती तेवेळी रुक्मिणीसी कैसी अवस्था असे। श्रीकृष्ण महाराज म्हणतात सुदेवाला, श्रीकृष्ण महाराज सुदेवाला विचारतात, रुक्मिणी देवीने तर सुदेवाला पाठवलं द्वारकेला, सुदेव तिथे पोहोचला निरोप घेऊन, जे काही रुक्मिणी देवीने दिला असेल। मग श्रीकृष्ण महाराज त्या सुदेवाला विचारतात, तुम्ही निघाले ती तेवेळी रुक्मिणीची कैसी अवस्था असे। तुम्ही निघालात त्यावेळेस रुक्मिणी देवींची कशी अवस्था होती बरं?
जी जी मी निघाला ते वेळी मज विडा दिधला. मग सुदेव ब्राह्मण सांगतात की मी ज्यावेळेस इकडे द्वारकेला येण्यासाठी निघालो त्यावेळेस रुक्मिणी देवींनी मला विडा दिला. ते हातीची पाने सुकली, हातामध्ये पानं घेतली की ती सर्व नागवेलीची पानं सुकून गेली आपोआप. दुसरा विडा दिधला, मग आता हातातली पानं सुकून गेली म्हणून दुसरा विडा दिला. तव तीही सुकली, तेव्हा दुसरे पानं हातात घेतली की ते पण पानं सुकून गेले. करपली, सुकलेच नाही तर अक्षरशः करपले ते पानं. तेवेळी हडपणीसी कोपली, रुक्मिणी देवी हडपिनीसी म्हणजे जे विडा देणारी सेविका होती रुक्मिणी देवीची त्या सेविकेला रुक्मिणी देवी कोपतात. जे विडा देणारी सेविका आहे तिला हडपिन असं बोलतात. आणि जर पुरुषाचा सेवक असेल एखादा पुरुष विडा देणारा तर त्याला काय म्हणतात? हडपिया म्हणतात. आणि स्त्री असेल तर सेवा करणारी विडा देणारी तर हडपिनी म्हणतात तिला. तर त्या हडपिनीशी कोपली, रुक्मिणी देवी कोणाला कोपली? हडपिनीवर कोपली. हांगे पाने कागे पळवा केली, रुक्मिणी देवी म्हणतात त्या हडपिनीला, काग पाने का बरं सुकून टाकली तू? चांगले ठेवता येत नाहीत का तुला? तव तिया म्हणितले, तेव्हा ती हडपिनी म्हणते, ती जी सेविका आहे पान देणारी ती म्हणते, विडा देणारी जी सेविका आहे ती म्हणायला लागली, आई तुमची हातीचे निजाळे पाने करपताती. ती हडपिन म्हणते, आई माझ्याकडे जे पानं ठेवलेले आहेत ते एकदम ताजे तवाने हिरवेगार आहेत. पाने माझ्याकडे चांगली आहेत, ती तुमच्या हातात दिली की तुमच्या त्या हाताच्या जाळाने, तुमच्या हातामध्ये जे उष्णता आहे, जी विरहाग्नीचा जाळ उठलेला आहे, श्रीकृष्ण महाराजांच्या विरहामध्ये तुमच्या शरीरामध्ये जो विरहाग्नी प्रगट झालेला आहे, विरहाग्नी प्रदीप्त झालेला आहे, त्या विरहाग्नीमुळे तुमच्या हाताची उष्णता भयंकर वाढलेली आहे आणि पानं हातात घेतली की सुकून चाललेली आहेत, पाने करपून जात आहेत. मग कापूर विडा देव आदरीला, आणि मग हडपिनी काय करते? पानं सोडून द्या, कापूर विडा देऊन टाका. कापूर विडा रुक्मिणी देवीच्या हातामध्ये देते. तव तेने हाती जाळू उठिला. कापूर कसा असतो? ज्वलनशील असतो. आणि हातामध्ये कापूर घेतला रुक्मिणी देवींनी की कापूर आपोआप पेटला, कारण कापूर ज्वलनशील असतो. आणि रुक्मिणी देवीच्या हातामध्ये एवढी भयंकर उष्णता होती, एवढा विरहाग्नी पूर्ण शरीरात होता, हाताचं तापमान एवढं वाढलेलं होतं की हातामध्ये कापूर विडा घेतला आणि तिथे जाळू उठिला, एकदम त्या कापुराला अग्नी लागला, पेटला तो कापूर. मग लेणी लुगडी देवणी माते पाठविले, आणि मग शेवटी काहीच देता येत नाही म्हणून पानं देता येत नाहीत, कापूर विडा देता येत नाही. दोनदा चारदा प्रयत्न करून पाहिला तरी पण जमत नव्हतं. आणि मग शेवटी काय केलं रुक्मिणी देवींनी? तर मग लेणी लुगडी देवणी माते पाठविले. लेणी म्हणजे काय? लेणी म्हणजे काय? जे आपण अंगावर आभूषण घालतो सोन्याचे, रत्नजडीत, त्याला लेणी असं बोलतात. जे अलंकार आहेत, आभूषण आहेत सुवर्णाचे, त्याला लेणी असं बोलतात. आणि लुगडी म्हणजे काय? चांगले भरजरी तलम रेशमी वस्त्र हे रुक्मिणी देवींनी सुदेवापाशी दिले आणि सुदेवाला पाठवलेलं होतं. असं सुदेव म्हणतो की मला लेणी लुगडी देऊन पाठवलेलं आहे. त्यावेळी श्रीकृष्ण चक्रवर्तीनं म्हणितले, आणि अशा प्रसंगावर श्रीकृष्ण महाराजांना सर्व वृत्तांत कळतो. रुक्मिणी देवींची काय अवस्था आहे, ही अवस्था सर्व या सुदेव ब्राह्मण, या सुदैव नामक ब्राह्मणाकडून श्रीकृष्ण महाराजांना समजते. आणि मग श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात? त्यावेळी श्रीकृष्ण चक्रवर्तीनं म्हणितले, रुक्मिणी देवीसी 10वी अवस्था वर्तती असे. श्रीकृष्ण महाराज म्हणतात आता रुक्मिणी देवीला 10वी अवस्था वर्तत आहे. आता वेळू लावू नये, आता वेळ लावता नाही येणार. आता वेळू लावी जेल तरी देह जाईल. आता जर मी उशीर केला तर रुक्मिणी देवीचं देह जाईल, म्हणजे प्राणत्याग करतील रुक्मिणी देवी. तैसेची श्रीकृष्ण चक्रवर्तीने विजय केले. तैसेची म्हणजे लगेच देव तिथून निघाले. कुठून? द्वारकेहून. मग देवो दिढे दिसे वैदर्भा आले. मग द्वारकेवरून देव निघाले तर 1.5 दिवसामध्ये देव विदर्भाला आलेले आहेत, विदर्भामध्ये पोहोचलेले आहेत. 1.5 दिवस म्हणजे किती? आपण 1 दिवसाचं जर माप केलं तर 1 दिवस किती तासाचा असतो? 24 तासाचा 1 दिवस असतो. आणि आता 1.5 दिवस जर करतो म्हटलं तर किती होते? 24 मध्ये पुन्हा 12 टाका म्हणजे 36 तास. तर 36 तास
सतत प्रवास केलेला आहे श्रीकृष्ण महाराजांनी. मध्ये कुठे घोड्यांना पाणी चारा वगैरेसाठी थांबले असतील, कारण 36 तास प्रवास करणं म्हणजे साहजिकच आहे. श्रीकृष्ण महाराज त्या घोड्यांना एवढा त्रास कशाला देतील, त्यांना पाणी तर पाजावं लागेल. तर 36 तास श्रीकृष्ण महाराजांना त्या काळामध्ये लागले, ज्यावेळेस काही इन्फ्रास्ट्रक्चर एवढं मजबूत नव्हतं. आता जर पाहायला गेलं, द्वारकेवरून जर माणूस निघाला, नॅशनल हायवे 47 या हायवेने जर आला तर 1165 किलोमीटर एवढं अंतर भरते द्वारका ते अमरावती. 1165. आणि दुसरे काही रूट आहेत त्याच्यामध्ये अंतर पुन्हा जास्त वाढते, जवळजवळ 1300 किलोमीटर पर्यंत अंतर जाते. तर आताच्या घडीला एवढं इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत आहे, रोड हायवेज मोठे मोठे तयार झाले. हा नॅशनल हायवे 47 आहे, जो द्वारकेहून सरळ अमरावतीला आलेला आहे आणि छान हायवे आहे. तर अशा या मजबूत अशा हायवेवर जर प्रवास करतो म्हटलं आता आपण, तरी पण आपल्याला जवळजवळ 23 ते 24 तास लागतात. कंटिन्यूस आपण प्रवास जरी केला तरी द्वारकेवरून अमरावतीला येण्यासाठी आताच्या घडीला पण 24 तास लागतात. मग तुम्ही विचार करा, श्रीकृष्ण महाराज 36 तासामध्ये प्रवास करून वैदर्भाला पोहोचलेले आहेत, म्हणजेच विदर्भाला पोहोचलेले आहेत रुक्मिणी देवींना आणण्यासाठी. रथावर प्रवास केलेला आहे श्रीकृष्ण महाराजांनी. देवाला काय अदृश्य होणं येता आलं नसतं का बरं? एवढा प्रवास करण्याची काय आवश्यकता होती? परमेश्वर अवतार आहेत ते. एका क्षणामध्ये चला कौंडिण्यपूरला जायचं, एका क्षणामध्ये तिथं हजर झाले असते देव. इकडे गायब झाले, तिकडे लगेच त्या महालामध्ये पोहोचले, असं झालं असतं. परंतु श्रीकृष्ण महाराजांनी तसं का नाही केलं? एवढा कठीण प्रवास का केला? प्रवासामध्ये काही सोपं थोडी असते. त्या काळामध्ये मातीचे रोड होते सर्व, कुठे खड्डा, कुठं काय. तर अशा प्रकारे कुठे नगर लागले, कुठे गाव लागले, कुठे जंगल लागलं. रात्र दिवस करत कंटिन्युअस 36 तास प्रवास केला आणि विदर्भाला पोहोचले देव. एवढं कष्ट कशामुळे घेतले? या मागचं एक कारण होतं. श्रीकृष्ण महाराजांना दाखवायचं होतं की जो माझी भक्ती करतो, जो माझ्यावर प्रेम करतो, त्या भक्तासाठी मी कितीही कष्ट घ्यायला तयार आहे. हे आम्हाला दाखवायचं होतं की तुम्ही हे लीळा ऐकून तुम्ही पण देवाची चांगली भक्ती केली पाहिजे, हे श्रीकृष्ण महाराजांना दाखवून द्यायचं होतं. दुसरं कारण आपण असंही म्हणू शकतो की श्रीकृष्ण महाराज हे सामर्थ्यवान तर होते, परंतु वेळ होता देवाकडे. 36 तासामध्ये देव तिथे पोहोचले असते. रुक्मिणी देवींनी काय देहत्याग केला नसता आणि रुक्मिणी देवीचा देहत्याग करण्याअगोदर ते पोहोचले असते. एवढी वेळ होती त्यांच्याकडे, म्हणून ते रथाने निघालेले आहेत. जर सहजतेने कामं होत असतील थोडंसं कष्ट घेऊन, तर मग चमत्कार आणि सामर्थ्य वापरण्याची काय आवश्यकता आहे? हे श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला दाखवून द्यायचं होतं. नख काढायचे आहेत आपल्याला, आपण कशाने नख काढणार? नेल कटरने नख काढणार किंवा ब्लेडने नख काढणार, किंवा पूर्वीच्या काळामध्ये म्हणायला गेले तर वस्त्र्याने नख काढणार. कोणीतरी नख काढण्यासाठी तलवारीचा वापर केला का? नाही. तर मग काम तेवढं फार मोठं नव्हतंच आणि त्यामुळे देव म्हणाले कशाला सामर्थ्य दाखवायचं इथं आपलं ऐश्वरत्व, चला रथावर बसून, असं देव म्हटले. आणि म्हणून देवाने इथे ते सामर्थ्य वगैरे काही दाखवलं नाही, सरळ आपला माणसासारखा प्रवास केलेला आहे. आणि हे संदेश आपल्याला दिलेला आहे की माणसाने सहज जीवन जगलं पाहिजे. तुमच्याकडे जरी उपलब्धता असेल आधुनिक वस्तूंची, आधुनिक तुमच्याकडे सर्व साधन सामग्री आहे, तरी पण एक सहज जीवन जगलं पाहिजे माणसाने. श्रीकृष्ण महाराजांकडे काय सामर्थ्य नव्हतं का? होतं, परंतु एक सहज जीवन जगलं पाहिजे माणसाने. त्याच्यामध्ये कष्ट येतील, परिश्रम येतील, तर हेच जीवन आपल्यासाठी चांगलं आहे, हे श्रीकृष्ण महाराजांनी इथे दाखवून द्यायचं होतं. जसं आता बघा तुम्ही, आपल्या शहरी भागामध्ये बऱ्याच काही घरच्या ज्या महिला आहेत त्यांच्याकडे जास्त काम नसतात. त्यांना घरी फारच कठीण परिश्रम करावे लागत आहेत असं काही नाही. घरी किचनमध्ये पाणी आहे, बाथरूममध्ये पाणी आहे, पाणी भरण्याची आवश्यकता नाही, विहिरीवर जाण्याची आवश्यकता नाही, किंवा हँडपंपवर जाऊन त्या हापशावरचं पाणी हापसून आणायची गरज नाही. काही परिश्रम नाही. स्वयंपाक करायचा असेल तर लगेच कुकर लावलं, 10 मिनिटात 2-3 शिट्ट्या झाल्या की वरण आणि भात तयार, एक फोडणी दिली आणि 2 पोळ्या टाकल्या की जेवायचं तयार. सर्व काही आहे. कपडे धुवायचे असले तर वॉशिंग मशीन आहेत. पूर्वीच्या काळामध्ये जात्यावर गहू दळावे लागायचे, ज्वारी दळावी लागायची आणि नंतर भाकरी कराव्या लागायच्या, पोळ्या कराव्या लागायच्या. आता तसं काही उरलं नाही. सर्व आधुनिक यंत्रसामुग्री आपल्याला सर्व घरी पोहोचलेली आहे. मग याचा दुष्परिणाम काय झाला? हे जे आधुनिक सामग्री आहे याचाही वापर केला पाहिजे विशिष्ट काळामध्ये, अडीअडचणीला. परंतु या सर्व आधुनिक सामग्रीचा आपल्याला इफेक्ट होण्याच्या ऐवजी साईड इफेक्ट जास्त झालेले आहेत. आपण कुकरमध्ये तुरीची डाळ शिजवतो, मुगाची डाळ शिजवतो, हरभऱ्याची डाळ शिजवतो, जे काही तुम्हाला वरण खायचं असेल ते शिजवतो आपण. तुम्हाला मी सांगू इच्छितो, फॉरेन्सिक लॅबमध्ये कुकर मधल्या डाळीची
टेस्ट करण्यात आली. फॉरेन्सिक लॅबमध्ये ती डाळ नेली आणि तपासलं तिला, त्यामध्ये प्रोटीन तत्व किती उरले. तर तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, कुकर मधल्या शिजलेल्या डाळीचे प्रोटीन तत्व फक्त 3 ते 4% उरले. 96% जवळजवळ ते प्रोटीन तत्व मरून गेले. कशामुळे मरून गेले बरं? ह्यामागचं एक कारण आहे. थोडं विषयांतर होईल, परंतु फार महत्वाचा विषय आहे, तुमच्याही उपयोगात येईल. आणि तुम्हाला जर खरंच एक निरामय जीवन जगायचं असेल, निरोगी जीवन जगायचं असेल, त्यासाठी फार महत्वपूर्ण ही माहिती आहे. आणि त्यामुळे विषयांतर झालं तरी चालेल, परंतु ही माहिती मला असं वाटलं की तुम्हाला ही दिली पाहिजे, म्हणून मी हे विषयांतर करत आहे. कुकरमध्ये तुम्ही डाळ शिजवली तुरीची, शिजली किती वेळामध्ये? 10 मिनिटांमध्ये डाळ शिजली. तुम्ही म्हणताय बरं का हे डाळ शिजली म्हणून, आणि म्हणून मी हा शब्द वापरलाय. नेमकं होते काय ते मी तुम्हाला समोर सांगणारच आहे. त्या डाळीचं काय होते नेमकं ते सांगणारच आहे समोर. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही बाजारातून 100 रुपये किलो किंवा 125 रुपये किलो किंवा 80 रुपये किलो जे काही रेट असेल त्या किमतीची एवढ्या महागाची डाळ तुम्ही घरी आणली, कुकरमध्ये शिजवली, तर त्याचं प्रोटीन तत्व 3 ते 4% राहिलं, 96% जळून गेलं. यामागचं कारण काय? तर त्या प्रेशर कुकरमध्ये ती डाळ शिजली नाही, तर ती डाळ फुटलेली आहे. तुमच्या कुकरचं नाव काय आहे पूर्ण? घरी जे कुकर वापरता तुम्ही त्याला कुकर म्हणतात का फक्त? नाही, त्याला प्रेशर कुकर म्हणतात. ते कुकर जे आहे तुमचं नैसर्गिकरित्या शिजवत नाही. जसं चुलीवर भांडं ठेवलं, त्याच्यात डाळ टाकली आणि ती शिजत बसली, त्याला अर्धा घंटा लागतो. तुरीच्या डाळीला अर्धा ते पाऊण घंटा लागतो आरामशीर शिजायला चुलीवर. परंतु प्रेशर कुकर आहे हे दाब देत आहे तुमच्या त्या डाळीवर. जे वाफ तयार होते त्या कुकरमध्ये, त्या कुकरच्या प्रेशरने, त्या कुकरच्या वाफेच्या दाबाने ती डाळ फुटत आहे, शिजत नाही. तुम्ही जर डाळ शिजली म्हणत असाल तर तुमचा तो गैरसमज आहे. ती डाळ शिजलेली नाही, ती डाळ त्या प्रेशरमुळे फुटलेली आहे. एवढं ते वाफाचं भयंकर प्रेशर असते. कुकर जर फुटलं तर अक्षरशः ते कुकरचे झाकणाचे, त्या कुकरचे चित्रे होऊन जातात, स्लापला उडून लागते ते कुकर, इतकं प्रेशर असते त्याच्यामध्ये. मग एवढ्या प्रेशर पुढे तुमची डाळ शिजणार आहे की फुटणार आहे, तुम्हीच विचार करा. तर प्रेशर कुकर मधली डाळ कधीही शिजत नसते. ते त्या प्रेशरमुळे ते डाळ फुटत असते, नरम होऊन जात असते, फुटत असते, शिजत कधीच नाही. कारण एक संयुक्तिक असं उदाहरण देतो मी तुम्हाला समजून घेण्यासाठी. या पृथ्वी तलावर निसर्गापेक्षा बलशाली कोण आहे तुम्ही सांगा? आहे का कोणी? नाही. निसर्गापेक्षा बलशाली कोणीही नाही या पृथ्वी तलावर, या ब्रह्मांडामध्ये कोणी नाही या निसर्गापेक्षा शक्तिशाली. मग तुम्ही विचार करा, तुरीची डाळ शेतामध्ये तयार होण्यासाठी, हे जे तूर आहे हे तूर शेतामध्ये तयार होण्यासाठी जवळजवळ 8 ते 9 महिने लागतात. जून महिन्यामध्ये जर तूर पेरली शेतामध्ये, तर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, जवळजवळ डिसेंबर ते जानेवारी महिना येतो. म्हणजे जवळजवळ 8 महिने लागतातच ते तूर तयार व्हायला. तर तुम्ही सांगा, एवढा मोठा बलशाली असा निसर्ग आहे, त्या निसर्गाला ते तूर तयार करण्यासाठी 7 ते 8 महिने लागत आहेत. आणि तुम्ही जर म्हणत असाल की मला ही डाळ 5 मिनिटांमध्ये शिजून खायची असेल, तर हे चालेल का बरं? ते डाळ तुम्ही प्रेशर कुकरमध्ये फोडत पण आहात प्रेशरने, त्या वाफेच्या, परंतु ती तुमच्यासाठी अपायकारक आहे. फॉरेन्सिक लॅबमध्ये टेस्ट केलेली आहे त्या डाळीची, तर फक्त 3 ते 4% तुम्हाला तिथे प्रोटीन मिळतात खायला. म्हणजे तुम्ही विकतचा माल आणत आहात आणि त्याचा सर्व भुसा करून खात आहात. त्याच्यामध्ये काही नाही, फक्त चोथा उरत आहे. प्रोटीन सत्व सर्व जळून जात आहेत त्या वाफेपुढे. एवढी भयंकर वाफ असते, त्या वाफेपुढे खरंच टिकतील का ते प्रोटीन त्याच्यातले? नाही, जळून जातात प्रोटीन. आणि खाता तुम्ही ते फक्त आणि फक्त चोथा खाता डाळीचा. आणि मग विचार करता की आम्ही एवढी प्रोटीनची डाळ खातो, आम्ही हे खातो, आम्ही ते खातो, आणि मग आम्हाला बिमाऱ्या का झाल्या? अहो, तुम्ही त्या प्रेशर कुकरमध्ये टाकून शिजवत आहात आणि खात आहात, प्रोटीन सर्व जाळून टाकत आहात. पैशाची बर्बादी, वेळेची बर्बादी. आता तुम्हाला वाटेल वेळेची बर्बादी कसं काय? कुकरमध्ये तर 10 मिनिटांमध्ये शिजते, ती पण वेळेची बर्बादी आहे. तुम्ही प्रेशर कुकरमध्ये 10 मिनिटात डाळ शिजवली, तांदूळ शिजवले, वेळ कुठे खर्च केला तुम्ही? टीव्ही पुढे बसून तुम्ही ते सासू सुनेच्या सिरियल पाहिल्या. वेळ वाचवला स्वयंपाकामधला, टीव्ही पुढे बसून तुम्ही सिरियल पाहिले, पिक्चर पाहिले, जे काही पाहिलं. तर वेळ तुम्ही कुठे विधायक कामाला मार्गी लावला का? नाही लावला. मग शेवटी एकतर पैसा गेला, भस्कापुरे तुम्ही सर्व अन्न खाल्लं शिजून त्या प्रेशर कुकरमध्ये, वेळ टीव्ही पुढे वाया घातला, शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता आली, मग पांढऱ्या पेशा कमी झाल्या, मग बीपी झाली, मग शुगर झाली, मग हाय ब्लड प्रेशर, लो ब्लड प्रेशर, आणि मग शेवटी दवाखान्यात जाऊन आलिशान तुम्ही आयसीयू मध्ये बसून राहता. इकडे बिलावर बिल फाडत जातो डॉक्टर, आणि पैशाचा पैसा जातो वाया. तुम्हाला शारीरिक ताप किती होतो याचाही विचार करा. आणि जमेल तर
पितळी पातेल्यामध्ये डाळ शिजून खा. पितळी पातेल्यामध्ये जर तुम्ही डाळ शिजून खाल्ली तर जवळजवळ तुम्हाला 90% प्रोटीन्स तसेच खायला मिळतात. तुमच्या आरोग्यासाठी चांगले प्रोटीन असतात. हे मला सांगायची काही गरज नाही, परंतु सांगत आहे की प्रोटीन जर जास्त असले तर तुमच्यासाठी चांगलं आहे. पितळच्या पातेल्यात शिजून खा. आणि जर तुम्ही मातीच्या मडक्यामध्ये जर शिजून खाल्लं, मग ते डाळ असेल, भात असेल, काही असेल, 100% प्रोटीन तुम्हाला मिळणार. पूर्वीचे लोक आपले काही पागल नव्हते मडक्यामध्ये शिजून खायचे. हे अॅल्युमिनियम कधी आलं? इंग्रजांनी अॅल्युमिनियम आणलं. आपले सर्व स्वतंत्र सेनानी, क्रांतीवीर जे होते ते जेलमध्ये असायचे आणि जुन्या काळामध्ये भारतामध्ये तर आपल्या पितळचे पातेले असायचे आणि त्याच्यामध्ये सर्व शिजून खायचे. तर मग इंग्रजांना वाटलं एवढं चांगलं कशाला खाऊ घालायचं यांना तर आपल्याला मारायचं आहे लवकर. हे सर्व जे क्रांतिकारी आहेत त्यांना मारायचं आहे लवकर. तर मग यांना चांगल्या धातूमध्ये कशाला शिजून खाऊ घालायचं? पितळ हे चांगला धातू आहे, त्याच्यामध्ये कशाला शिजवायचं? मग यांनी काय केलं? अॅल्युमिनियमचे भांडे तयार केले. अॅल्युमिनियम शरीरासाठी अत्यंत घातक आहे, कारण त्या अॅल्युमिनियमच्या प्रेशर कुकरमध्ये शिजवलेले अन्न खराब होते, प्रोटीन सत्व नाहीसं होते. आणि जर्मनच्या पातेल्यामध्ये जे काही अन्न पातेल्यात जरी शिजवलं तरी पण ते अॅल्युमिनियम हे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. नाहीतर आपले ऋषीमुनी लोक फार मोठे मोठे वैज्ञानिक होते, त्यांना अॅल्युमिनियमचा शोध लावता आला नसता का? नागार्जुनासारखा रसायन तज्ज्ञ, एवढा मोठा वैज्ञानिक आपल्या भारतामध्ये होऊन गेला. त्यांनी सोन्याचं शुद्धीकरण कसं करावं, सोनं धातू कसा तयार करावा, ह्यावर संशोधन करून मोठे मोठे ग्रंथ लिहिले. फार मोठे एक केमिस्ट्रीचे तज्ज्ञ होते नागार्जुन म्हणजे. त्यांना करता आलं नसतं अॅल्युमिनियम तयार? करता आलं असतं. परंतु आपण भारतीय लोक फक्त उत्तम दर्जाचे धातू वापरायचो पूर्वीच्या काळामध्ये. सोनं, चांदी, तांब, पितळ, हे अॅल्युमिनियम वगैरे आपण वापरतच नव्हतो. इंग्रजांनी आपल्याला अॅल्युमिनियमचे भांडे दिले म्हणजे याचा अर्थ असा नाही की त्यांनी आपल्यावर उपकार केले. उलट त्यांनी आपल्याला मारण्यासाठी एक कपट कारस्थान रचलं होतं. आपल्या क्रांतिकाऱ्यांना मारण्यासाठी मुद्दामून ते अॅल्युमिनियमचे भांडे आणले होते. यांच्यामध्ये शिजून खाऊ घातलं म्हणजे प्रोटीन सत्व नाहीसं होते, सकस आहार नाही मिळणार, तर लवकर मरणार हे लोक. परंतु आपले नंतरचे लोक असे झाले की आपल्याला असं वाटायला लागलं अॅल्युमिनियमचं पातेलं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. जुने घरातले पितळेचे पातेले आपण भंगारमध्ये देऊन टाकले, भांड्याच्या दुकानावर मोड म्हणून देऊन टाकले आणि आपण काय खात आहोत आता? अॅल्युमिनियम मधलं खात आहोत. खूप दुःखाची गोष्ट आहे ही. आणि तुम्हाला वाटत असेल तुमचं जीवन निरामय व्हावं, निरोगी तुम्हाला जगायचं असेल तर मातीच्या मडक्यामध्ये शिजून खा, पितळच्या पातेल्यामध्ये शिजून खा. अॅल्युमिनियम कधीच नका वापरू. आपल्या भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची आई, यांच्या आईच्या घरी एक व्यक्ती गेले होते जेवण्यासाठी. त्यावेळेस त्यांचे वडील जिवंत होते, धीरूभाई अंबानी. त्यांच्या घरी एक मोठे मान्यवर व्यक्तिमत्व गेलं जेवण्यासाठी. तिथे त्यांनी पाहिलं आणि आश्चर्य वाटलं. मुकेश अंबानीची आई खापराच्या तव्यावर चपात्या भाजत होती. तुम्ही सांगा, धीरूभाई अंबानीचं घर. धीरूभाई अंबानी पण श्रीमंत होते, घरी काही कमी नव्हती, परंतु खापराच्या ताव्यावरचं खायचे ते. आता एवढं उदाहरण खूप झालं तुमच्यासाठी. मला तरी वाटतं तुम्हाला आता सगळं समजलं असेल महत्व, की मोठे मोठे लोक कसे खातात आणि आपण कसे खात आहोत. बाकी तुम्ही स्वतंत्र आहात तुमचा विचार करण्यासाठी. तुम्हाला इच्छा असेलच की डॉक्टरांना आपण पैसे दिलेच पाहिजे, आपण बिमार पडलोच पाहिजे आणि डॉक्टरांचं घर आपण भरलंच पाहिजे, अशी तुमची इच्छा असेल तर खुशाल प्रेशर कुकर वापरा आणि तुम्हाला जसं जीवन जगायचं तसं तुम्ही जगू शकता. जे चांगल्या गोष्टी मला सांगायच्या होत्या त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि त्यावर अंमल करायचं किंवा न करायचं ते तुमच्यावर सोडतो मी. तर अशा प्रकारे इथे विषय कशावरून निघाला की श्रीकृष्ण महाराजांनी पण चमत्कार होता सर्व. श्रीकृष्ण महाराजांकडे सामर्थ्य होतं, एका सेकंदात ते विदर्भाला जाऊ शकले असते रुक्मिणी देवीच्या घरी, परंतु गेले नाही. कष्ट सहन केले, तिथं गेले, सहज जीवन जगले, रथावर बसूनच गेले. 4 घोडे लावले रथाला आणि रथ असा पळवत आणला विदर्भामध्ये द्वारकेवरून. 36 घंटे कंटिन्युअस प्रवास केला. तर तुम्ही विचार करा, श्रीकृष्ण भगवंतासारखे जर एवढे परिश्रम घेतात हे आदर्श आपल्याला दाखवण्यासाठी, तर आपण का परिश्रम घेतले नाही पाहिजे? आपण का एवढं एकदम आयदी व्हायचं? तुम्ही बघा, आज लोक जिम लावत आहेत 1000 रुपये खर्च करून आणि घरी अत्याधुनिक सुविधा आणत आहेत आणि आरामदायक जीवन जगत आहेत. किती विरोधाभास आहे. एकीकडे मेहनत लागू नये म्हणून घरी अत्याधुनिक वस्तू आणायच्या, म्हणजे एकदम बसल्या जागी सर्व काम झालं पाहिजे, शरीराला त्रास नको. आणि मग डॉक्टरांनी सांगितलं की मग जिम लावायची, वजन कमी करायचं, फॅट कमी करायचा, मग ते नंतर पुन्हा पैसे खर्च करायचे. म्हणजे आयदी जीवन करण्यासाठी पहिलं खर्च करायचे आणि मग आयदी जीवन जगल्यानंतर शरीरावर खूप चरबी जमा झाली, मग आता ते चरबी कमी करण्यासाठी पुन्हा जिम लावायची आणि मग मेहनत करत बसायची, तिथे घाम गाळायचा. मग त्यापेक्षा सहज जीवन जगलं तर काय हरकत आहे? जे जुने लोक जीवन जगायचे, बऱ्याच प्रमाणात मेहनतही करायचे. तुमच्या सोसायटीला लिफ्ट असेल,
तर लिफ्टचा वापर करण्याऐवजी पायऱ्यांचा वापर करा. जास्तच वेळ तुम्हाला खालीवरी करावं लागत असेल तर त्यावेळेस काही हरकत नाही, लिफ्टचा वापर करा. परंतु दिवसातून 1 ते 2 वेळा, सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा, जे काही जिन्याच्या पायऱ्या आहेत, ज्यांना गुडघ्याचा त्रास नाही, कमरेचा त्रास नाही, त्यांच्यासाठी सांगतोय बरं का. नाहीतर तुम्हाला तसा त्रास असेल आणि तुम्ही पायऱ्या चढत बसले तर म्हणणार पुन्हा की हे भलताच त्रास चालू झाला, हे काही सांगितलं नाही बरोबर पोथीवाल्या बाबांनी. तर असं नको व्हायला. तर मला एवढं सांगायचं, श्रीकृष्ण महाराज एवढे मोठे असून सहज जीवन जगत होते. रथामध्ये प्रवास केला त्यांनी. त्यांना काय गरुडावर बसून येता आलं नसतं का? आरती तर आहे आपली, गरुडावर बैसो निजड करीत्वा यावे, स्वामी जड करीत्वा यावे, आहेच ना. तर असं सहज जीवन जगायचं शिका. जेवढे मोठे व्यक्तिमत्व असतात ते सहज जीवन जगत असतात. हे झालं श्रीकृष्ण महाराजांचं जीवन, जे सहज जगतात. आताच्या आधुनिक काळातलं जर तुम्हाला उदाहरण द्यायला झालं तर रतन टाटाचं देता येईल आपल्याला उदाहरण. रतन टाटा एवढे श्रीमंत माणूस असूनही आताही स्वतःची गाडी त्यांची टाटा नेक्सॉन आहे. त्यांच्या मनात आलं तर ते रॉल्स रॉयस वापरू शकतात. मर्सिडीज त्यांच्यासाठी फार मोठी गोष्ट नाही. जगातील जेवढ्या काही मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, लॅम्बोर्गिनी असेल, टेस्ला असेल, BMW असेल, ऑडी असेल, सर्व गाड्या ते वापरू शकतात. परंतु आता स्वतः ते टाटा नेक्सॉन वापरतात. तर हे सहज जीवन, सादगीचं जीवन ज्याला बोलतो आपण, ते सादगीचं जीवन हे असे मोठे माणसं जगत असतात. रतन टाटा त्याचं उदाहरण आहे. आणि द्वापर युगातलं उदाहरण म्हटलं तर श्रीकृष्ण महाराज आहेत. तर सहज जीवन जगायचं शिका, मेहनत करायचं शिका. एवढंच मला तुम्हाला या चरित्राच्या माध्यमातून सांगायचं. आणि मला तरी असं वाटते आपली आजची वेळ संपलेली आहे आणि त्यामुळे आपण आजचं हे चरित्र इथेच संपवूया. आणि या चरित्रातून तुम्हाला नेमकं काय शिकायला मिळालं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा आजच्या सत्रातील प्रश्न आहे. तुम्हाला या चरित्राच्या माध्यमातून मी जे काही तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगितल्यात, कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला चांगल्या वाटल्या, पटल्या, हे पण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. उर्वरित चरित्र जे मी तुम्हाला म्हणालो होतो ते आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचंही ज्ञानसत्र नक्कीच आवडलं असेल. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, श्री उद्धवदेव गोकुळातून गोपिकांच्या पायाखालच्या मातीचं गाठोडं डोक्यावर ठेवून का आणतात? यामागचं कारण असं होतं, उद्धवदेवांनी ज्यावेळेस गोपिकांना पाहिलं, उद्धवदेव स्वतः चहूकळिकेचे प्रेमी असताना त्या गोपिकांचा विरह पाहिल्यानंतर उद्धवदेवांना वाटलं की मी भक्त असूनही काही कामाचं नाही. एवढं दुःख या गोपिकांसारखं माझ्या मनामध्ये नाही. हा जो गुण आहे गोपिकांकडचा, हा जो गुण दिसत आहे मला समोर की ह्या गोपिका श्रीकृष्ण भगवंतासाठी एवढं दुःख करत आहेत, एवढं आलिंगन देत आहेत झाडांना गोकुळातील, आणि हा जो गुण आहे या गोपिकांचा हा मला प्राप्त व्हावा. ह्या गोपिका खरंच सदैव आहेत, दैववान आहेत, भाग्यवान आहेत माझ्याही पेक्षा. हे पाहिल्यानंतर उद्धवदेवांना असं वाटलं की खरंच ह्या माऊल्या फार श्रेष्ठ आहेत माझ्यापेक्षा, आणि म्हणून त्यांच्या पायाखालची धूळ जी आहे, माती जी आहे, ती उद्धवदेवांनी त्या एका कपड्यामध्ये बांधून गठोडं तयार करून डोक्यावर ठेवून आणलेली आहे. रथामध्ये बसले पण ते गाठोडं खाली नाही ठेवलं, ते मातीचं गाठोडं त्यांनी डोक्यावरच ठेवलेलं आहे. कारण उद्धवदेवांना वाटलं हे माझ्या श्रीकृष्ण महाराजाच्या विरहाग्नीमध्ये जळणाऱ्या गोपिकांच्या पायाखालची माती आहे, ही फार श्रेष्ठ आहे आणि हे खाली ठेवणं तरी योग्य नाही. एवढं महत्व असते भक्ताला. एका भक्ताच्या तळपायाच्या खालच्या मातीचं, म्हणजे तुम्ही विचार करा, उद्धव देव पण किती गुणवान असतील, आपण विचारही करू शकत नाही. हा मोठेपणा हा फक्त मोठ्यांकडेच असतो, शुल्लक माणसाकडे असा मोठेपणा नसतो कधी. नाहीतर उद्धवदेव म्हटले असते किती रडत आहेत ह्या गोपिका, श्रीकृष्ण महाराज यांच्याकडे आले नाही म्हणजे दुर्दैवी आहेत ह्या, असे म्हटले नाही उद्धवदेव. ह्यावरून आपल्याला लक्षात येते की उद्धवदेव किती गुणवान होते. जिथे कुठे आपल्याला गुण दिसतील ते गुणच आपण घेतले पाहिजे, हे आपल्याला उद्धवदेव पण शिकवतात. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये श्रीकृष्ण महाराजांच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये बळीरामांचा विवाह होणार आहे हे आपण पाहणार आहोत. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये श्रीकृष्ण महाराजांच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.